आणि हेडलाईन्स नंतर आजची एक मोठी बातमी पाहूयात। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चा हा आज अमरावतीतून नागपूरमध्ये दाखल होणार आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। आज सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। मात्र आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडू हे उपस्थित राहणार नाहीत। सरकारनं याआधी देखील बैठका घेतल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही। मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे, अशी प्रतिक्रिया ही बच्चू कडूंनी दिली आहे। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बच्चू भाऊशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, एकदम अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही इथे जपले। लोकांना असं वाटत असेल बच्चू कडू हॉटेलमध्ये थांबलेला आहे, मंगलम कार्यालयामध्ये थांबलेला आहे। साध्या पद्धती तुम्ही शेतकऱ्यांसोबत जेवणही केलं। नाही, आम्ही हॉटेलमध्ये थांबतो असं नाही आहे, पण आंदोलन आहे, सगळ्यांसोबत आपण राहिलो पाहिजे। ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर आपण हे आंदोलन करतो त्या कार्यकर्त्याला अशा वेळेस सोडून जाणं योग्य वाटत नाही। बरोबर आहे। आणि दिल्लीची आठवण येऊन राहिली। हा, दिल्लीत आम्ही असं झोपलो होतो। मला वाटते दिल्लीच्या मोर्चात पण गेलो होतो आम्ही, पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलेला। नंतर मी दिव्यांगांचा पण मोर्चा दिल्लीत केला होता। तर ही विचारांची लढाई आहे आणि विचारातून चळवळ निर्माण होतं आणि चळवळीतून काही आंदोलन आणि त्यातून निर्णय होतं। 10:30 वाजताची वेळ आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली। काय निर्णय घेणार आहे? 7व्या महिन्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि 7व्या महिन्यात बैठक झाल्यानंतर काहीच केलं नाही। बावनकुळे साहेबांनी बैठक घेतली, त्याचाही काही निर्णय झाले नाही। आणि मग बैठकी घ्यायच्या आणि वेळ मारून घ्यायचा असं तर प्रकार नाही। आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांना आत्ता मेसेज केलेला आहे, त्यांना विनंती केली आम्ही का आम्ही जे मुद्दे पाठवले, या मागण्या केल्या, त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या आणि निर्णय घेऊन आम्हाला प्रतिनिधी पाठवा कोणी, आणि मग आम्हाला निर्णय घ्यायला सोपं जाईल। काँग्रेसनी पाठिंबा दिला, अजून कोणी पाठिंबा दिलेला आहे तुम्ही? खरं तर पहिला राजकीय पक्ष आहे, मला अपेक्षा नव्हती का काँग्रेस पाठिंबा देईल, कारण आम्ही सगळ्यांना पत्र पाठवली होती। म्हणजे सगळ्या पक्षांना पत्र पाठवली, त्यापैकी काँग्रेसनं पाठिंबा दिला, त्यांचा मी आभार मानतो। आणि त्यांनी एक संदेश दिलेला आहे का पक्ष महत्त्वाचा नाही, शेतकरी महत्त्वाचा आहे, आणि त्यांच्यामुळे निश्चितच फायदा होईल।